आपण आपल्या यूट्यूबवर आता लाईव्ह आहोत आपण. तर आपली जी ही जी कला आहे ना, ही खरोखरच अद्भुत कला आहे तुमची. आणि तुमचा जो टॅलेंट आहे हा पुऱ्या दापोलीतच नाही, पुऱ्या महाराष्ट्रावर तुम्ही आता जाता, बाऱ्यानं जिकडे तिकडे जाता. रंगमंच तर मला वाटतं कुठले तुम्ही ठेवलेलेच नाही आहेत. तर ह्याचा हा अनुभव जो आपला आहे ना, हा साधारण किती वर्षापासून आपल्याला आहे? एक आता झाली एक 9 ते 10 वर्ष. 9-10 वर्ष कंटिन्यू आपण या क्षेत्रामध्ये कायम. हो. आणि तुमची जी कला आहे ही काय साधी सोपी कला नाही, तुम्ही अप्रतिम आहे कला तुमच्याकडं. धन्यवाद. आणि तुम्ही मला वाटतं आमच्या एका शोला तुम्ही लाईव्ह होतात कळसकर नाक्यावर. त्या शोला तुम्ही गाणं वाजवायला आलेलात, आम्ही नाचत होतो. अच्छा. एकदा लाईव्ह शोला तुम्ही होता आणि तेही मला क्षण आठवतोय. पण तू खूप म्हणजे तेव्हा आपली परिचयच नव्हता आपला. मी पण नवीन. हा, तुम्ही कसं माहिती, ज्यांनी तुम्हाला आणलं होतं किंवा तुमचा जो हे होता ना, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये होतात, आम्ही डान्स या कलेमधनं होतो. परंतु आता गाणे या माध्यमातून आपण आलो होतो एक तीनदा, त्यामुळे आता आपली भेट झाली. हा, आणि मग आपलं जे काय मला वाटतं तुमचा पण युट्यूब चॅनल आहे. बरोबर. हा, मग त्या चॅनलचं नाव काय आपला? आपल्या म्युझिकल साहिल कर्देकर म्हणून चॅनल आहे. बरं मंडळी, आपल्या जे साहिल कर्देकर आहेत ह्यांचा म्युझिकल साहिल कर्देकर असा जो चॅनल आहे, या चॅनलला वर कंटिन्यू लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर राहा. एवढीच आपण हे करतो की या पुढील जे काही गाणी असतील आमची थोडेफार असतात व्हिडिओ इकडं तिकडं, तर पाहत राहा. आणि चल, आमच्या आई माऊली कला मंच यूट्यूब जो अनिल पुळेकर यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलसाठी आपण काय मेसेज द्याल? तर सगळ्यांना रसिक प्रेक्षकांना अशी नम्रतेची विनंती की या चॅनलला सगळ्यांनी खूप सपोर्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच. शिवाय ह्या चॅनलवर आपल्या पारंपरिक कोकणी पद्धतीच्या संस्कृतीच्या व्हिडिओ येत असतात. तर नक्की या चॅनलला भेट द्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. बरं मंडळी, आपल्यासाठी एकच सांगत असतो, आपण सर्व डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी सगळं चरित्र पाहत असतो. परंतु आमचा साहिल असा आहे, तो मनाच्या आतून, मनातून सगळ्यांना पाहतोय. आणि तो खरोखर एक अतिशय की त्याच्याबद्दल जेवढं बोलावं ते खूपच कमी आहे. कारण तो जरी आपण त्याच्याकडे आज कुठल्याही दृष्टिकोनातून, मी काही तसा शब्दही काढणार नाही, कारण माझी आणि त्याची दोस्ती अशी खूप चांगली घट्ट मैत्री आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की एक फ्रेंडशिप म्हणून आम्ही नेहमी काही ना काहीतरी बोलत असतो. तोही तसाच रिस्पॉन्स देतो, शब्दाला शब्द काढ या शब्दाला तो. परंतु धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर तर नक्कीच करा. पाहत राहा पुढील व्हिडिओ. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. आमच्या साईलकडूनही आपल्या सर्वांना धन्यवाद. धन्यवाद.